आपण नाश्ता बघतोय झटपट. अचानक ऐन वेळेला नेहमी पोहे, उपमा, आयते हे सगळं असतं आमच्याकडे. आता म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. हा रवा होता, रवा थोडा जाडा आहे. तुम्ही बारीक रवा घ्या, तो रात्री भिजत घालायचा. हा मी रात्री भिजत घातलेला रवा आहे, जाडा होता. तुम्ही बारीक रवा घ्या, जाडा घेतला तरी चालेल. मग हा असा जरा थोडा चमच्याने दाबून घ्यायचा, नरम झाला आहे असा. तर हा मी रात्री भिजत घातलेला. तुम्ही सकाळी 1-2 तास तरी त्याला भिजवायला हवंच. रव्याला 2 तास भिजवलं ना, मग त्याच्यात 2-3 चमचे दही घालायचं. जर तुम्हाला रात्रीचं भिजवता नाही आलं ना, मग 2-3 चमचे दही घालायचं. आणि आत्तासुद्धा दही टाकलं तरी चालेल, टेस्ट चांगली येते. आता हे सगळं आहे, शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची, असं सगळं आहे. तुम्ही याच्यात अजून काही तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. तर कांदा घेतला. तुम्हाला कांदा बघा किती आवडतो किती नाही, पण आपण असे डोसे करतो ना, त्याच्यामध्ये कांदा छान लागतो. मिरची घेतली, कांदा घेतला, आपलं गाजर घेतला किसून. असं छान पौष्टिक सगळ्या भाज्या बिज्या असेल तर सकाळी बघा रवा आणि त्याच्यामध्ये ह्या एवढ्या सगळ्या भाज्या, म्हणजे कोथिंबीर घेऊया ही, म्हणजे किती छान पौष्टिक नाश्ता झाला आपला. असा छान पौष्टिक नाश्ता करायचा. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया. तुम्हाला वाटलंच तर किंचितशी साखर घाला, नाही आवडत असेल तर नका घालू. मीठ घालायचं आणि पूर्ण असं छान चुरून घ्यायचं. कारण काय आहे, असं जरा जाडं असलं की डोसा, आपला रवा बारीक असतो, त्याच्याबरोबर जरा हे असं दाबून घेतलं तर डोसे पण आपले चांगले उचलतात. आता हे सगळं झालं. आता आपण ह्याच्यामध्ये आपला भिजवलेला रात्रीचा रवा घालूया. याच्यामध्ये आवर्जून दही असेल तर 2 चमचे दही घ्या, टेस्ट पण छान येते. आणि तुम्ही 2-3 तास आधी जर रवा भिजवत असाल, समजा तुम्हाला 9-10 वाजता घालायचे, सकाळी उठलात तर 7 वाजता रवा धुवून ठेवा. रात्री घातलात तर उत्तमच आहे. आता छान मिक्स करायचं. एवढं घट्ट नाही, आपल्याला पातळच हवं आहे, त्यामुळे 2 पेले पाणी जाईल ह्याच्यामध्ये छानपैकी. छान डोसे होतात, करून बघा. अजून 1 कप पाणी जाईल त्याच्यामध्ये. आपण बघायचं किती पातळ होते. अगदीच पातळ नाही करायचं, आपण घावणे घालतो त्या पिठासारखं नाही करायचं. थोडंसं तसंही केलं तरी चालेल, पातळ येतील. असं आपलं पीठ झालेलं आहे. आता आपण तवा तापत ठेवूया, तेल लावून घेऊया आणि मस्त आपले पौष्टिक डोसे बनवूया. व्हिडिओ पूर्ण बघा, खरंच डोसे छान होतात. अगदी टाकले की थोडेसे असेच पसरतात ते, पण आपण थोडेसे अजून पसरवायचे, म्हणजे पातळ करायचे, थोडे जाड नको. आणि तुम्हाला अगदीच पातळ हवं असेल तर मग याच्यात अजून पाणी घालावं लागेल. थोडं झाकण ठेवायचं, म्हणजे वरून पण आपले भाज्या वगैरे आहेत तर शिजून जातील. एखाद मिनिटांनी झाकण काढायचं आणि आपला डोसा परतवून घ्यायचा. छान पौष्टिक. ह्याच्यात तुम्हाला काय चवीचं हवं आहे ते टाका. तुमचे काय मसाले असेल, ऑर्गॅनो आहे ते तुम्हाला आवडत असेल तर टाका, मुलं खातील. चिली फ्लेक्स हवे
टाकायचं असेल तर टाका. आता मी वरून तेल लावते, तुम्ही बटर लावलं तरी चालेल. किंवा हे झाला डोसा की त्याच्यावरती अजून तुम्ही चीज किसायचं आणि मग झाकण ठेवायचं. मग तो चीज डोसा होऊन जाईल. लहान मुलांना ते फार आवडेल. अगदी आणि काही त्रास नाही, अगदी इझी निघतात. तुम्हाला दुसऱ्या साईडने शेकवायचं असेल तर शेकवा, नाही शेकवायचं असेल तर नका शेकवू. चांगलं कडक हवं असेल तर दोन्ही बाजूनी शेकवा, छान होतो. हा आपला डोसा झाला. आता आपण चटणीची तयारी करू. डोसा तुम्ही सॉससोबत खाल्लात तरी चालेल, चहाबरोबर आहे आणि असाच छान लागतो. आपण मीठ वगैरे टाकले, छान सगळ्या भाज्या टाकल्यात ना, तुम्ही त्याच्यात चिली फ्लेक्स, ऑरगॅनो वगैरे असं टाकलं ना, तर तो डोसा असाच खायला छान आहे. आपण तशा पद्धतीचा पण एकदा चीज डोसा बनवूया. आता आपले एक एक इथे डोसे होत आहेत. इकडे आपण चटणीची तयारी करूया. म्हणजे डोसे होता होता आपली चटणी पण होईल आणि खायला घेता येईल. सुट्टीच्या दिवशी असं बेत करायचं, रात्रीचा रवा भिजत घालून ठेवायचा आणि सकाळी असे डोसे. आणि मग काय तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने त्यात टाकायचं. आता खोबरं घेतलं, याच्यामध्ये कोथिंबीर घेऊया, मिरची घेऊया. मिरची कशी तुम्हाला तिखट हवी आहे तशी घ्या. कोथिंबीर घ्या. थोडीशी साखर तुम्हाला जमली तर घ्या, ऑप्शनला आहे. नाही नको असेल तर नका घेऊ. कारण आपण चटणीत आंबटसाठी लिंबू पिळतो किंवा दही घालतो किंवा चिंच घालतो थोडीशी, म्हणून मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर, आंबट काय टाकलं ना की आपल्याला जास्त नाही टाकायची, थोडीशी किंचितशी टाकायची, पण ती टाकायची, त्याने चव मेंटेन होऊन जाते. आता हे आपण थोडं बारीक केलं. आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या चण्याची डाळ टाकतो, त्याने काय होतं आपलं मिळून येतो. पण आता माझ्याकडे भाजलेली चण्याची डाळ नाही, माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं. मी थोडंसं अर्धा चमचा त्याच्यात टाकते, म्हणजे ना चटणी कशी आपली मिळून येते. खोबरं कसं असं रवरवीत असतं. असं काय टाकलं, शेंगदाण्याचं कूट किंवा डाळवं म्हणतात, जे चिवड्यात आपण डाळ वापरतो ती थोडीशी घालायची, त्यामुळे कशी आपले मिळून येते. आता ती नाही आहे माझ्याकडे, तर मी शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकलं. नाहीच झाले तर थोडेसे चमचाभर शेंगदाणे असेच गरम करून ते घालायचे. छान मग आपली अशी चटणी मिळून येते. आता आपले डोसे झालेले आहेत घालून, मस्त आपली चटणी झाली. तुम्हाला हवं तर ह्याच्यावरती जिऱ्याचं, आपले उडदाची डाळ, लाल मिरची अशी फोडणीसुद्धा चटणीवर घालू शकता. पण जाऊ द्या, आता हा डोसा म्हटल्यावरती सगळ्यात डोसा चटणी म्हणजे अगदी कमी तेलाचा नाश्ता असतो. त्यात परत आपण त्या चटणीवरती फोडणी घालायची आणि परत ते तेल खायचं, त्यापेक्षा इतकं ठीक आहे. अशी मस्त आपली चटणी झालेली आहे, डोसे झालेले आहेत. मस्त चहा गरम करून घ्या आणि छान नाश्ता करा. करून बघा, खूप छान होतो. माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. करून बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ बघा.